पुस्तकाचं नाव आहे गाठोडं पु ल देशपांडे, पान क्रमांक 67. वपू काळे यांच्या पुस्तकाला दिलेला आहेर. सांगे वडिलांची कीर्ती. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख, असं समर्थांनी म्हटलं आहे. आपल्या वडिलांविषयी बोलणाऱ्यांवर समर्थांचा एवढा का राग असावा हे मला कळत नव्हतं. पण हळूहळू लक्षात यायला लागलं की कीर्ती सांगण्याजोगे वडील एक तर क्वचितच आढळतात, आणि असलेच तर त्या वडिलांची कीर्ती सांगण्याची योग्यता प्राप्त करून घेणारा मुलगा त्याहूनही क्वचित आढळतो. त्यामुळे स्वतः काहीही न करता केवळ बापाची बढाई मारणारा किंवा बापाविषयी चार बरे शब्द बोलावेत अशा लायकीचा बाप नसूनही केवळ आपल्या कथातून आपल्या कल्पनेतल्या बापाला जन्म देणारा मुलगा हा समर्थांना मूर्ख वाटत होता. अण्णा काळ्यांचा वसंता भाग्यवान आहे आणि वसंताचे अण्णाही भाग्यवान आहेत. अण्णांनी ब्रश आणि लेखणी दोन्हीही उत्तम चालवली. वसंताची जवळीक लेखणीशी अधिक. नाटक आणि नाटकी लोक हे बापलेकांचे समान व्यसन. आता तर तिसऱ्या पिढीनंही वडिले आचरलेला धर्म पाळायला सुरुवात केलेली आहे. अण्णांचा नातू बालवयातच उत्तम नट म्हणून नाव कमावून राहिला आहे. शिवाय त्याला चित्रकलेतही हात आहे. आणि तिसऱ्या पिढीतल्या या सुहासनं एक पाऊल पुढे टाकून एखाद्या वेळी आपण उत्तम गायकही होऊ अशी भीती काळे घराण्यात निर्माण केल्याचं मी ऐकतो. अण्णा 1 नोव्हेंबरपासून 8/6/86 वर्षाचे होत आहेत. आम्हाला त्यांच्या वयाचे पाढे 8/7/87 करत 10 पूज्य 100च्या पुढेही म्हणत राहायला हवे आहेत. ते वसंताचे वडील आहेत, पण आम्हा सर्व नाटकवाल्यांना पितृतुल्य वाटणारे आमचे आप्त आहेत. अण्णांचे रंगवलेले पडदे नाटकात प्रसन्नपणे आमच्या मागे उभे असतात. तसेच अण्णाही आम्हा अनेकांच्या मागे प्रसन्नपणे शाब्बास म्हणायला उभे असतात. ही प्रसन्नता त्यांच्या कलाकृतीत दिसते, त्यांच्या विनोदात दिसते, वागण्या बोलण्यात दिसते. आपल्या समाजात वडिलांकडून आधार मिळतो, धाक असतोच, मार्गदर्शन वगैरे मिळतं, परंतु स्नेह क्वचित मिळतो. 16 वर्षावरील मुलाशी मित्रत्वाच्या नात्याने वागावं हे फक्त सुभाषितापुरतंच मर्यादित राहतं. वसंताला त्याच्या अण्णांचा स्नेहही लाभला. ते त्याचे रूम पार्टनर होऊ शकले. आपल्या चिमुकल्या कुटुंबाला चारा पाणी आणण्यासाठी पुण्यातल्या टुमदार बंगल्यातून सतत मुंबईला फेऱ्या करणारा हा कुटुंबप्रमुख घरातल्या सानथोरांचा मित्र आहे. मर्यादा सांभाळून त्यांची लेक आणि सून त्यांची थट्टा करू शकते. आपले वडील रागावू देखील शकतात याचं मुलांना आश्चर्य वाटावं असे हे दुर्मिळ वडील. बहुतेक कुटुंबातून बाप मोकळेपणाने बोलला, हसला तर मुलाबाळांना आज बाबा हे असं का करतायत असे प्रश्न पडायला लागतात. अण्णा काळे हे कलावंत आहेत, ते फक्त त्यांच्या कलाकृतींकडे पाहून कळतं. इतर वेळी ते कुठल्याही 4 सभ्य मराठी माणसासारखे दिसतात. हल्ली चित्रकलेचं शिक्षण घेणारी मुलं आणि मुली त्यांच्या चित्रांपेक्षा रंगीबेरंगी पोशाखांमुळेच अधिक डोळ्यात भरतात. लेखनातली कलंदरी लेखकाच्या दाढीच्या लांबीरुंदीवरून किंवा वेशभूषेच्या बेफिक्रीवरूनच ठरण्याच्या या काळात अण्णा पोशाखावरून भलतेच जुनाट ठरावेत. पण अण्णा 86व्या वर्षी ज्या उत्साहाने रंगवतात ते पाहिलं तर विशीतल्या वृद्धांनाही आश्चर्य वाटेल. नाटकाचे पडदे रंगवणं हे मानसिक श्रमापेक्षाही कितीतरी पट शारीरिक परिश्रमांचं काम आहे. 80च्या घरात असताना अण्णांनी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरासाठी महाल, जंगल असे पडदे रंगवलेले आहेत. पडदे रंगवायची त्यांची स्वतःची शैली आहे. कलेमध्ये सतत नवनवे विचार येत असतात. चित्रकलेत तर कितीतरी तऱ्हा आढळतात. प्रत्येक तऱ्हेला त्या त्या संदर्भात महत्त्व आहे. अण्णांची शैली ही आनंदरावजी पेंटरांच्या परंपरेतली आहे. रंगभूमीवर ज्याप्रमाणे नाटकाच्या विविध परंपरांना स्थान आहे, त्याप्रमाणे नेपथ्याच्या प्रकारांनाही. या काळ्यांनी पडद्याला टाळी घेतली आहे. त्यांच्या रेखना इतकाच त्यांचा लेखनाचाही मी चाहता आहे. त्यांनी लिहिलेल्या ललित कलादर्श नाटक मंडळीचा इतिहास हे मराठी नाट्य वाङ्मयातील महत्त्वाचं पुस्तक आहे. नेपथ्यावरील त्यांचा ग्रंथ मोलाचा आहे. काळ्यांचा हात हळुवारपणे कॅनव्हासवर फिरतो, लेखणी येऊन कागदावर फिरतो आणि तितक्याच हळुवारपणे स्नेह्यांच्या पाठीवरूनही फिरतो. वसंतानी ज्या भावनेनं आजच्या या वाढदिवसानिमित्त हे चिमुकलं पुस्तक प्रसिद्ध केलं आहे, त्याच भावनेनं या शुभदिनी मी माझा 4 शब्दांचा आहेर या ज्येष्ठ कलावंताच्या चरणी अर्पण करतो.